गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण 12th सायन्स मॅथ्स पेपर फर्स्ट टॉपिक मॅथमॅटिकल लॉजिक शिकणार आहोत. सुरुवातीला आपण बघू लॉजिक कशाला म्हणायचं. लॉजिक म्हणजे तर्कशास्त्र. त्याला आपण डिफाईन करूया. लॉजिक इज द सायन्स ऑफ रिझनिंग. याच्यामध्ये रिझन्सचं सायन्स, त्याला आपल्याला म्हणायचं लॉजिक. तर लॉजिकमध्ये नेमकं काय काय असतं ते बघूया. सुरुवातीला आपण शिकणार आहोत स्टेटमेंट कशाला म्हणायचं. स्टेटमेंट म्हणजे काय? अ डिक्लेरेटिव्ह ऑर असर्टिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. म्हणजेच स्टेटमेंट हे एक डिक्लेरेटिव्ह म्हणजे विधानार्थी वाक्य असतं, जे एकतर ट्रू असतं नाहीतर फॉल्स असतं. ॲट ए टाइम दोन्ही नसतं. अशा सेंटेन्सला लॉजिकमध्ये स्टेटमेंट किंवा प्रेपोजिशन असं म्हणतात. त्याची ट्रूथनेस किंवा फॉल्सिटी जी असेल त्याला ट्रूथ व्हॅल्यू ऑफ दॅट स्टेटमेंट असं म्हणतात. जर दिलेली स्टेटमेंट ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल टी असते, आणि जर दिलेली स्टेटमेंट फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल एफ असते. आत्ताच आपण बघितलं की स्टेटमेंट असण्यासाठी ते डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असलं पाहिजे, ते विधानार्थी वाक्य असलं पाहिजे. ते जर ते डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असेल तरच ते स्टेटमेंट बनू शकतं. पण त्याच्यासाठी सुद्धा अटे ते एक तर ट्रू पाहिजेत नाही तर फॉल्स पाहिजेत. आता एक नोट करून घेऊ. या ठिकाणी काही सेंटेन्सेस लिहिले आहेत. एक आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. ओळखण्यासाठी सगळ्यात सोपं, ज्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क असतो त्याला आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणतो. इम्परेटिव्ह सेंटेन्स. इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे या सेंटेन्समध्ये आपण एक तर रिक्वेस्ट केलेली असते एखाद्याला किंवा एक तर ऑर्डर दिलेली असते. फॉर एक्झाम्पल, प्लीज गिव्ह मी वॉटर, क्लोज द डोअर. याच्यामध्ये आपण एकतर रिक्वेस्ट केलेली आहे किंवा ऑर्डर दिलेली आहे. या सेंटेन्सला इम्परेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो. नंतरचं आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. या सेंटेन्समध्ये आपण स्ट्रॉंग फिलिंग एक्सप्लेन केलेली असते. ओळखण्यासाठी एक्सक्लेमेटरी मार्क सगळ्यात शेवटी असतं. सोपं आहे. नंतर आहे ओपन सेंटेन्स. या ठिकाणी एक एक्झाम्पल घेण्यासाठी ओपन सेंटेन्स नेमकं कशाला म्हणायचं तर मी इथे लिहितो x+3 = 5. या सेंटेन्समध्ये x+3 = 5 या सेंटेन्समध्ये x ची व्हॅल्यू नेमकी किती आहे ते नाही दिलं. म्हणून हे सेंटेन्स आपल्याला डिसाईड नाही करता येत की हे ट्रू आहे की फॉल्स आहे. जर x ची व्हॅल्यू आपल्याला दिली असती तर आपण डिसाईड करू शकलो असतो हे ट्रू की फॉल्स. बट x ची व्हॅल्यू नाही दिली आहे. अशा टाईपच्या सेंटेन्सला आपण ओपन सेंटेन्स किंवा इनकम्प्लीट सेंटेन्स असं म्हणतो. नंतर सजेशन. आपण एखाद्याला सजेस्ट करतो, लेट अस गो फॉर वॉक, चला आता आपण चालूया, व्यायाम करूया. अशा टाईपचं सजेशन, याला आपण लॉजिक मध्ये स्टेटमेंट नाही म्हणू शकत. नंतर आहे विश सेंटेन्स. एखाद्याला विश करण्यासाठी आपण सेंटेन्स यूज करतो, विश यू बेस्ट ऑफ लक फॉर एक्झाम्पल. तर अशा स्टेटमेंट सेंटेन्सला लॉजिक मध्ये स्टेटमेंट म्हटल्या जात नाही. मग एक नोट करूया, लॉजिक मध्ये स्टेटमेंट कोणत्या नसतात. एक आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, दुसरा आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स, तिसरा आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, नंतर ओपन किंवा इनकम्प्लीट सेंटेन्स, नंतर आहे सजेशन्स. त्याचप्रमाणे विश सेंटेन्सला लॉजिक मध्ये स्टेटमेंट म्हटल्या जात नाही. आता लॉजिक मध्ये ज्या स्टेटमेंट्स असतात त्यांना आपल्याला कनेक्ट करायचं असतं. तर त्या कनेक्ट करण्यासाठी काही वर्ड किंवा काही फ्रेजेस यूज होतात. तर त्या वर्ड किंवा फ्रेजेसला कनेक्टिव्ज, लॉजिकल कनेक्टिव्ज असं म्हणतात. त्याला सेंटेटिकल कनेक्टिव्ज असं सुद्धा म्हणतात. सिम्पली तुम्ही त्याला कनेक्टिव्ज असं सुद्धा म्हणू शकता. तर कनेक्टिव्ज लॉजिकमध्ये असे एकूण 5 कनेक्टिव्ज आहे. तर त्यातलं पहिलं कनेक्टिव्ह आहे नॉट. तर या नॉट कनेक्टिव्ह बद्दल सांगायचं झालं तर नॉट हे युनिरी कनेक्टिव्ह आहे. हे कनेक्टिव्ह दोन स्टेटमेंटला कनेक्ट करण्यासाठी यूज नाही होत. हे फक्त दिलेल्या स्टेटमेंटला मॉडिफाय करतं. म्हणून नॉट या कनेक्टिव्हला युनिरी कनेक्टिव्ह असं म्हणतात. बाकीचे जे रिमेनिंग कनेक्टिव्ह आहेत ते सगळे बायनरी कनेक्टिव्ह आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये ॲटलिस्ट कमीत कमी तुम्हाला 2 स्टेटमेंट्स लागतात. नंतरचं कनेक्टिव्ह आहे अँड, थर्ड कनेक्टिव्ह आहे ऑर,
फोर्थ कनेक्टिव्ह आहे इफ डॉट 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 देन, आणि शेवटचं कनेक्टिव्ह आहे डॉट 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 इफ अँड ओनली इफ डॉट डॉट डॉट. तर अशा प्रकारे लॉजिकमध्ये 5 कनेक्टिव्ह आहेत. आता नंतरचं एक स्टेटमेंट आहे सिंपल स्टेटमेंट. सिंपल स्टेटमेंट म्हणजे काय? ज्या स्टेटमेंटमध्ये लॉजिकल कनेक्टिव्ह नसतं, ज्या स्टेटमेंटमध्ये लॉजिकल कनेक्टिव्ह नसतं अशा स्टेटमेंटला सिंपल स्टेटमेंट असं म्हणतात. सिंपल स्टेटमेंटमध्ये एकही लॉजिकल कनेक्टिव्ह नसतं, त्यालाच आपण प्राइम किंवा ॲटॉमिक स्टेटमेंट असं सुद्धा म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल, मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. या स्टेटमेंटमध्ये कुठल्याही प्रकारचं कनेक्टिव्ह नाहीये, म्हणून आपण मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्राला सिंपल स्टेटमेंट असं म्हणू. आताच आपण बघितलं सिंपल स्टेटमेंट कशाला म्हणतात. ज्या स्टेटमेंटमध्ये कोणत्याही प्रकारचं कनेक्टिव्ह नसतं अशा स्टेटमेंटला आपण सिंपल स्टेटमेंट असं म्हणतो. मग आता ज्या स्टेटमेंटमध्ये 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त सिंपल स्टेटमेंट्स असतात, 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त सिंपल स्टेटमेंट्स असतात, त्या स्टेटमेंटला कंपाऊंड स्टेटमेंट असं सुद्धा म्हणतात. कंपाऊंड स्टेटमेंटला कंपोजिट स्टेटमेंट असं सुद्धा म्हणतात. या कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त कनेक्टिव्ह असू शकतात. या ठिकाणी एक एक्झाम्पल घेतले आपण, मिल्क इज व्हाईट अँड ग्रास इज ग्रीन. इथे 2 स्टेटमेंट आहे. पहिलं स्टेटमेंट आहे मिल्क इज व्हाईट, सिंपल स्टेटमेंट आहे, कनेक्टिव्ह नाही आहे त्याच्यामध्ये. दुसरं स्टेटमेंट आहे ग्रास इज ग्रीन, हे पण सिंपल स्टेटमेंट आहे. आता या 2 सिंपल स्टेटमेंटला आपण एका कनेक्टिव्हनं अँड या कनेक्टिव्हनं जॉईन केलं. मग या स्टेटमेंटला ही पूर्ण स्टेटमेंट मिल्क इज व्हाईट अँड ग्रास इज ग्रीन ला म्हणायचं कंपाऊंड स्टेटमेंट. याच्यामध्ये 2 स्टेटमेंट्स आहेत आणि या 2 स्टेटमेंट्स आपण अँड या कनेक्टिव्हनं जॉईन केल्या. मग आता प्रश्न तयार होतो की जर सिंपल स्टेटमेंट असेल तर आपल्याला त्याची ट्रूथ व्हॅल्यू डायरेक्ट लिहिता येते, बट कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू डायरेक्ट लिहिता येत नाही. तर कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू कशावर डिपेंड असते? तर कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू त्याच्यामध्ये ज्या सिंपल स्टेटमेंट्स आहेत त्याच्यामध्ये जे कनेक्टिव्ह यूज केलंय याच्यावर डिपेंड असते. म्हणजे कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू सांगायची असेल तर त्या कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये ज्या सिंपल स्टेटमेंट्स आहेत त्या सिंपल स्टेटमेंट्सची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, परत त्याच्यामध्ये कुठलं कनेक्टिव्ह यूज केलं याच्यावरनं कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू कळत असते, आपल्याला डिसाईड करता येते. आता जे आपल्याकडे कनेक्टिव्ह आहेत ते कनेक्टिव्ह त्यांचे सिंबल काय आहेत ते सिंबल यूज केल्यानंतर जी कंपाऊंड स्टेटमेंट तयार होते त्या कंपाऊंड स्टेटमेंटला नेमकं काय म्हणायचं ते आपण एका टेबलद्वारे शिकूया. त्या ठिकाणी आपल्याकडे आपण बघितलं की आपल्याकडे 5 कनेक्टिव्ह आहेत. तर 5 कनेक्टिव्ह, पहिलं कनेक्टिव्ह आहे नॉट. नॉटचं सिंबल बघा या ठिकाणी या टाईपचं असतं. आता हे सिंबल यूज केल्यानंतर दिलेल्या स्टेटमेंटमध्ये हे सिंबल यूज केलं की जे कंपाऊंड स्टेटमेंट तयार होतं त्या कंपाऊंड स्टेटमेंटला आपण निगेशन असं म्हणतोय. तसंच सेकंड कनेक्टिव्ह आहे अँड. अँडचं सिंबल बघा, हे अँडचं सिंबल आहे. अँडचं सिंबल यूज केल्यानंतर जे कंपाऊंड स्टेटमेंट तयार होतं त्याला कंजंक्शन असं म्हणायचं. अँडचं स्टेटमेंट अँड कनेक्टिव्ह यूज केल्यानंतर तयार होणाऱ्या कंपाऊंड स्टेटमेंटला कंजंक्शन म्हणायचं. तर नेक्स्ट कनेक्टिव्ह आहे ऑर. ऑर आपण लक्षात ठेवू व्ही या लेटरनं डिनोट करतात ऑर. तर त्याला ऑर कनेक्टिव्ह यूज करून जे कंपाऊंड स्टेटमेंट तयार होतं त्या कंपाऊंड स्टेटमेंटला डिजंक्शन असं म्हणतात. थोडक्यात अँडची ही मधली दांडी काढून टाकली तर त्याचं सिंबल मिळतं आणि त्याला रिव्हर्स केलं, त्याला उलटं केलं की आपल्याला ऑरचं सिंबल मिळतं. अँडचं सिंबल यूज केलं तर कंपाऊंड स्टेटमेंट तयार होते कंजंक्शन,
ऑरचं सिंबल यूज केलं कंपाऊंड स्टेटमेंट तयार होते डिसजंक्शन. आता नंतर कनेक्टिव्ह आहे इफ दे. हे इफ देनचं सिंबल, कॉन्सन्ट्रेट, इफ देनचं सिंबल. हे इफ देनचं सिंबल यूज केल्यानंतर जी आपल्याला कंपाऊंड स्टेटमेंट मिळते त्याला इम्प्लिकेशन किंवा कंडिशनल स्टेटमेंट असं म्हणतात. आता शेवटचं कनेक्टिव्ह आहे इफ अँड ओनली इफ. इफ अँड ओनली इफचं सिंबल हे बघा, हे इफ अँड ओनली इफचं सिंबल आहे. हे इफ अँड ओनली इफचं सिंबल यूज केल्यानंतर जी कंपाऊंड स्टेटमेंट तयार होते तिला डबल इम्प्लिकेशन किंवा बाय कंडिशनल किंवा इक्विव्हॅलेन्स स्टेटमेंट असं सुद्धा म्हणतात. आपण ट्रूथ टेबल म्हणजे काय ते बघणार आहे. कंपाऊंड स्टेटमेंटचे ट्रूथ टेबल तयार करत असताना आताच आपण बघितलं की कंपाऊंड स्टेटमेंटची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ती कंपाऊंड स्टेटमेंट कोणत्या स्टेटमेंटवर डिपेंड आहे, कोणत्या स्टेटमेंट त्याच्यामध्ये आहेत, सिंपल स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यूज काय आहेत, त्याच्यात कनेक्टिव्ह कोणते यूज केलेत याच्यावरनं कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू डिसाईड होते. मग आता नेमकं त्याच्यामध्ये ज्या सिंपल स्टेटमेंट आहे त्या सिंपल स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यूज कशा बदलल्या त्याच्यानुसार कंपाऊंड स्टेटमेंटची व्हॅल्यू कशी बदलणार हे शो करणाऱ्या टेबललाच ट्रूथ टेबल असं म्हणतात. आता इथे आपल्याकडे ट्रूथ टेबल आहे कंजंक्शन्स. आपल्याला माहित आहे अँड हे सिंबल यूज केल्यानंतर तयार होणार कंपाऊंड स्टेटमेंटलाच आपण कंजंक्शन असं म्हणतो. इथे आपण सुरुवातीला 2 स्टेटमेंट घेऊ, इथे 3 स्टेटमेंट पण घेता येतात. या ठिकाणी आपण सुरुवातीला 2च स्टेटमेंट घेऊ. पी आणि क्यू अशा 2 स्टेटमेंटसाठी ऑल कॉम्बिनेशन्स घेऊ. ज्याप्रमाणे एक उदाहरण द्यायचं झालं तर 2 मुलांची भांडणं झालीत, ते आपल्याकडे आले तर दोघांपैकी पहिला मुलगा त्याचं म्हणणं मांडेल, दुसरा मुलगा त्याचं म्हणणं मांडेल. त्यांच्याकडे काय पॉसिबिलिटीज असू शकतात, तर पहिल्याचं म्हणणं पण बरोबर असेल, दुसऱ्याचं म्हणणं पण बरोबर असेल. दुसऱ्या केसमध्ये जर विचार केला तर पहिल्याचं म्हणणं बरोबर असेल, दुसऱ्याचं म्हणणं चूक असेल. तिसऱ्या केसचा विचार केला तर पहिल्याचं म्हणणं चुकीचं असेल आणि दुसऱ्याचं म्हणणं बरोबर असेल. आणि चौथी ही पण केस असू शकते की दोघं चुकीचं सांगत असतील. मग या चारही ऑप्शनचा यूज करून आपल्याला कंपाऊंड स्टेटमेंटचं ट्रूथ व्हॅल्यू इथं फाइंड करायचंय. त्याचप्रमाणे इथे पी आणि क्यू या स्टेटमेंट बद्दल आपण कॉम्बिनेशन्स कन्सिडर करणार आहेत. टी, TF, FT, FF. टी म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू जर दिलेली स्टेटमेंट ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी असते. दिलेली स्टेटमेंट फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू एफ असते. मग आता या ठिकाणी अँड कनेक्टिव्हसाठी हे ट्रूथ टेबल आपल्या लक्षात कसं ठेवायचं, तर या ठिकाणी कंजंक्शन हे स्टेटमेंट ट्रू कधी असतं तर जेव्हा त्याच्यामध्ये असणारे दोन्ही कंपोनेंट्स, दोन्ही कॉन्स्टिट्युएंट्स ट्रू असतील तेव्हा दिलेलं कंजंक्शन स्टेटमेंट हे ट्रू असतं. बाकीच्या कॉम्बिनेशनसाठी दिलेलं स्टेटमेंट हे फॉल्स असतं, कंजंक्शन हे फॉल्स असतं. मग लक्षात ठेवूया कंजंक्शन हे स्टेटमेंट ट्रू कधी असतं. तर कंजंक्शन स्टेटमेंट ट्रू कधी असतं जेव्हा पी आणि क्यू दोन्ही पण ट्रू असतात तेव्हा कंजंक्शन पी अँड क्यू ट्रू असतं, अदरवाईज ते फॉल्स असतं. सिमिलरली आता आपण डिसजंक्शनचा विचार केला तर कॉम्बिनेशन्स आता आपले लर्न झालेत. TTFF पी साठी काय असणार, TTFF क्यू साठी काय असणार, TFTF हे लर्न करून टाकू कॉम्बिनेशन्स. नंतर डिसजंक्शन साठी काय, पी और क्यू साठी काय, तर पी और क्यू हे फॉल्स कधी असतं जेव्हा त्याच्या दोन्ही सिंपल स्टेटमेंट, दोन्ही कंपोनेंट्स पी आणि क्यू दोन्ही कंपोनेंट्स जेव्हा फॉल्स असतील तेव्हा डिसजंक्शन हे फॉल्स असतं, अदरवाईज ते ट्रू असतं. म्हणजे बाकीच्या कॉम्बिनेशनसाठी डिसजंक्शन ट्रू असतं, तर शेवटच्या म्हणजेच पी आणि क्यू दोन्ही फॉल्स असतील तर ते फॉल्स असतं, अदरवाईज ते ट्रू असतं. इम्प्लिकेशनचा विचार करायचा असेल तर या ठिकाणी फर्स्ट कंपोनेंट पी हा ट्रू पाहिजे तर सेकंड कंपोनेंट क्यू हा फॉल्स पाहिजे. फर्स्ट कंपोनेंट पी जर ट्रू असेल, क्यू जर फॉल्स असेल तरच पी इम्प्लाइज क्यू हे इम्प्लिकेशन स्टेटमेंट फॉल्स असतं. बाकीच्या कॉम्बिनेशन साठी
ते ऑलवेज ट्रू असतं. म्हणून इम्प्लिकेशनचा विचार करायचा असेल तर जो फर्स्ट कंपोनंट आहे इम्प्लिकेशन मधला तो ट्रू पाहिजे आणि जो सेकंड कंपोनंट आहे तो फॉल्स पाहिजे. असं जर असेल तर इम्प्लिकेशन ही कंपाऊंड स्टेटमेंट फॉल्स असते, बाकीच्या कंपोनंटसाठी ती इम्प्लिकेशन स्टेटमेंट ट्रू असते. आता शेवटचा ट्रूथ टेबल फोर्थ नंबरचा ट्रूथ टेबल आहे ट्रूथ टेबल ऑफ डबल इम्प्लिकेशन. इथे सुद्धा आपण दोन सिंपल स्टेटमेंट यूज केले, पी आणि क्यू, त्यांचे वेगवेगळे पॉसिबल कॉम्बिनेशन्स कन्सिडर केले. तर डबल इम्प्लिकेशन किंवा यालाच आपण बाय कंडिशनल स्टेटमेंट असं सुद्धा म्हणू. ते डबल इम्प्लिकेशन ट्रू कधी असतं, फॉल्स कधी असतं ते बघू. जेव्हा पी आणि क्यू हे दोन्ही ट्रू असतील किंवा ते दोन्ही फॉल्स असतील तर डबल इम्प्लिकेशन हे ट्रू असतं, अदरवाईज ते फॉल्स असतं. म्हणजे पी आणि क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यू जर सेम असतील, पी आणि क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यू जर सेम असतील तर डबल इम्प्लिकेशन ट्रू असतं, अदरवाईज डबल इम्प्लिकेशन फॉल्स असतं. आता एक शेवटचा ट्रूथ टेबल आहे निगेशन. तर इथे सिंपली आपल्याला समजतं या ठिकाणी निगेशन हे नॉट कनेक्टिव्ह यूज करून दिलेलं कंपाऊंड स्टेटमेंट जे तयार होतं त्याला आपण निगेशन असं म्हणतो. त्या निगेशन मध्ये हे दिलेल्या स्टेटमेंटला फक्त चेंज करतं, मॉडिफाय करतं, हे युनिरी कनेक्टिव्ह आहे. मग या ठिकाणी फक्त एकच स्टेटमेंट असावं लागतं. समजा आपण या ठिकाणी एक स्टेटमेंट पी कन्सिडर केलं, त्याच्यात पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यूज काय असणार आहे, कोणती स्टेटमेंट एक तर ट्रू असणार नाही तर फॉल्स असणार. मग पीच्या ट्रूथ व्हॅल्यूज एक तर टी असणार नाही तर एफ असणार. मग त्याचं निगेशन पी काय असणार, नॉट पी काय असणार. जर पी ची व्हॅल्यू ट्रू असेल तर नॉट पी फॉल्स असणार आणि जर पी फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ निगेशन पी ट्रू असणार. आता आपण ट्रूथ टेबल बघितले, कंजंक्शन, डिजंक्शन, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन आणि निगेशन या पाचही कंपाऊंड स्टेटमेंटचे आपण ट्रूथ टेबल्स बघितले. याला एकदा शॉर्टली रिवाइज करून घेऊ. तर आपण असं म्हणूया, कंजंक्शन मध्ये दोन्ही स्टेटमेंट जर ट्रू असतील तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू असते, टी असते, अदरवाईज फॉल्स असते. डिजंक्शन मध्ये पी आणि क्यू दोन्ही फॉल्स असतील तर डिजंक्शनची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स असते, अदरवाईज ती ट्रू असते. इम्प्लिकेशनसाठी पी ची व्हॅल्यू ट्रू तर क्यू ची व्हॅल्यू फॉल्स असते, तेव्हा इम्प्लिकेशन फॉल्स असतं, बाकींसाठी ते ट्रू असतं. आणि डबल इम्प्लिकेशन मध्ये पी आणि क्यू दोघांच्या व्हॅल्यू जर सेम असतील, म्हणजे दोघांच्या व्हॅल्यू जर टी किंवा एफ एफ असतील तेव्हा डबल इम्प्लिकेशन हे ट्रू असतं, अदरवाईज ते फॉल्स असतं. म्हणजेच शॉर्टली सांगायचं झालं तर निगेशन मध्ये टी चं एफ होतं तर एफ चं टी होतं. अँड मध्ये टी असेल तर टी असेल तर टी, अदरवाईज एफ. ऑर मध्ये एफ एफ असेल तर एफ, अदरवाईज टी. इम्प्लिकेशन मध्ये टी एफ असेल तर एफ, अदरवाईज टी. आणि डबल इम्प्लिकेशन मध्ये सेम असेल तर टी, अदरवाईज एफ. असं आपण लक्षात ठेवू. परत एकदा सांगतो, निगेशन मध्ये टी चं एफ बनवायचं तर एफ चं टी बनवायचं. कंजंक्शन मध्ये टी असेल तर टी यूज करायचं, अदरवाईज एफ लिहायचं. डिजंक्शन मध्ये एफ एफ असेल तर एफ लिहायचं, अदरवाईज टी लिहायचं. इम्प्लिकेशन मध्ये पहिलं टी आणि दुसरं एफ असेल तर एफ लिहायचं, म्हणजे टी एफ असेल तर एफ, अदरवाईज टी लिहायचं. तर डबल इम्प्लिकेशन मध्ये सेम असेल तर टी, म्हणजे टी असेल तर टी किंवा एफ एफ असेल तर टी, अदरवाईज एफ लिहायचं.